लातूर येथील अंजली नगरमधील अग्नितांडवाच्या स्थळाला आमदार अमित देशमुखांनी दिली भेट, मदतीचे दिले आदेश। लातूर येथील प्रभाग क्रमांक 4 मधील अंजली नगर येथे काल रात्री सय्यद नसीर इस्माईल यांच्या घराला लागलेल्या आगीच्या घटनेची दखल घेत आमदार अमित देशमुख यांनी आज सकाळी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी आमदार देशमुख यांनी महसूल विभाग आणि महापालिका प्रशासनाला त्वरित नुकसानीचा पंचनामा करून पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान आग लागल्याचे समजताच स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांनी वेळीच अग्निशमन दलाला पाचारण केल्याने मोठी जीवितहानी टळली, असे सांगत त्यांनी सर्वांच्या तत्परतेचे कौतुक केले। शहरातील सर्व रहिवासी व व्यावसायिक आस्थापनांचे फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सहज पोहोचू शकतील अशा पायाभूत सुविधा उभारण्याची सूचनाही प्रशासनाला त्यांनी यावेळी दिली। याप्रसंगी महापौर सौ जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते। काल रात्री लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 4 अंजली नगर येथे अचानक आग लागल्याचं वृत्त कळालं आणि स्थानिक आमचे सगळेच नगरसेवक प्रभाग क्रमांक 4चे हे अगदी जलद गतीनं घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि आग आटोक्यात आणून ती अगदी शांतसुद्धा करण्याचं काम त्यांनी केलं। इथं जे एक इसम भाडेकरू म्हणून मुस्तफा शेख नावाचे, तर त्यांना रुग्णालयात काल दाखल करण्यात आलं होतं, पण आता त्यांना रुग्णालयातनंही सुटका झाली आहे। त्यांची प्रकृती ठीक आहे, त्यांना कुठलीही हानी झालेली नाही। नेमकं आग कशामुळं लागली हा शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं पंचनामा केल्याशिवाय त्याच्यावर काही भाष्य इतक्यात करता येणार नाही। समाधान याचं आहे की आमच्या स्थानिक नगरसेवकांनी यामध्ये तत्परता दाखवून जीवितहानी होऊ दिली नाही, किंबहुना आग पसरूही दिली नाही। कारण तुम्ही जर हे पाहिलं, अगदी दाटीबाटीचं ही वसाहत आहे आणि आग एवढी मोठी होती की ती पसरण्याची सुद्धा भीती आणि चिंता सगळ्यांना होती। ती आग पसरू दिली नाही आणि अग्निशमनच्या गाड्या तातडीनं इथं बोलवण्यात आल्या। त्या गाड्याही इथे येण्यासाठी खूप अडचणी होत्या, कारण रस्ते अरुंद आहेत। कसंबसं त्या इथं आणून आग विझवण्याचं काम त्यांनी केलं। मला असं वाटतं अहमद खां पठाण आमचे नगरसेवक, आसिफ बागवान हे आमचे नगरसेवक, इस्माईल आमचे नगरसेवक, आमचे सचिन गायकवाड हे सगळेच, आणि मग महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती या सगळ्याच मंडळींनी तातडीनं मदत कार्य या ठिकाणी पाठवलं आणि जी काही घटना घडली असती तर ती घटना रोखण्यामध्ये त्यांना यश आलंय असं मी म्हणेन। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।